मध्य रेल्वेवरती आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक ठाणे ते कल्याण दरम्यान फास्ट लाईन वरती, तर ट्रान्स हार्बरवरती ठाणे ते वाशी आणि नेरूळ दरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे। मध्य रेल्वेकडून 3 महिन्यात 12.86 लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई। फुकट्या प्रवाशांकडून 101 कोटींचा दंड वसूल। दंडाची रक्कम वाढवून देखील प्रवाशांवर कोणताही परिणाम झाला नाही असं चित्र निर्माण झालेलं आहे। मुंबईमध्ये मालमत्ता कर बिलांसाठी आणि पेमेंट अलर्टसाठी बीएमसी व्हॉट्सअप आणि गुगल मेसेजेस सेवा सुरू करते, ज्यामुळे डिजिटल बिल पेमेंट्स, रिमाइंडर्स आणि त्वरित पावत्या मिळवणं शक्य होणार आहे। गिरणी कामगारांना आणि वारसांना हक्काची घरं देण्यासाठी एमएमआर रिजनमध्ये या जागेचा शोध सुरू आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून या संदर्भात नुकतीच स्वारस्य निविदा जारी करण्यात आलेली आहे। मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी होणारा कचरा, किनाऱ्यावरील कचरा आणि समुद्रातील कचऱ्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे। प्रत्येक वॉर्ड स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलेली आहे। रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांवरती कारवाई करा आणि उघडे नाले बंद करा। मुंबई हायकोर्टाचे महापालिकेला कठोर निर्देश आहेत। मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना 27 प्रकारच्या शालेय वस्तू मिळण्यास विलंब झालाय। जेम पोर्टल खरेदी प्रक्रियेमुळे शिक्षण समितीच्या बैठकीमध्ये विरोधक आक्रमक झाले होते। नवी मुंबई महापालिकेच्या कचरा गाडीने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या श्रेया फिरके या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। महिनाभरापूर्वी घडलेल्या अपघातानंतर श्रेयावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। आता आपण पुणे जिल्ह्यात काय घडतंय बघूयात न्यूज टॉप 9 मधून। कॉक्रोच जनता पार्टीकडून आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मुख्य मागणीनंतर सीजेपीचे आंदोलन मागे घेण्यात आलेले आहे। आज संध्याकाळी 4 वाजता विद्यापीठामध्ये डान्स फॉर डेमोक्रेसी या विजयोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि त्यानंतर पुण्याच्या नारायणगावमध्ये फटाके फोडत जल्लोष। विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये मेलोडी चॉकलेटचं वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आलेला आहे। पुणे जिल्ह्यातील 61,000 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे। अद्यापही जिल्ह्यामध्ये 46,000 शेतकऱ्यांची यादी लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे। सहकार विभागाची ही माहिती आहे। पुण्यामध्ये साथीचे आजार वाढत असताना आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची मतदार यादी पुनर्रचनेच्या कामासाठी नियुक्ती आहे, त्यामुळे आरोग्य सेवा प्रभावित होण्याची भीती व्यक्त केली जाते। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे। सर्वच धरणं जवळपास पूर्ण क्षमतेने भरण्याच्या स्थितीत आहेत। हवामान विभागाकडून घाटमाथ्यावरती रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुण्याच्या भोरमध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे। पावसामुळे भाटघर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होतीये। भाटघर धरण हे 72% भरलेलं आहे। लोणावळा कर्जत घाटातील तिसरी रेल्वे मार्गिका अद्यापही बंदच आहे। अनेक गाड्या रद्द, तरी काही पर्यायी मार्गाने गाड्या वळवण्यात आलेल्या आहेत। 28 जुलैपर्यंत निर्बंध कायम असतील। पुणे मुंबई मार्गावरती सर्वाधिक प्रवाशांकडून इंटरसिटी एक्सप्रेसला पसंती आहे, मात्र उत्पन्नाच्या बाबतीत दर्जेदार सेवेमुळे डेक्कन क्वीनने अव्वल स्थान कायम राखलेलं आहे। पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिका 12 मिसिंग लिंक रस्त्यांची कामं लवकरच सुरू करते। पथ विभागामार्फत ही कामं पूर्ण केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलेली आहे। आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काय घडतंय बघूयात जिल्ह्यांच्या बातम्यांमधून। नाशिक जिल्ह्यामध्ये पुन्हा रात्रीच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के। कळवण तालुक्यातील दळवट या ठिकाणी जाणवलेत सौम्य भूकंपाचे धक्के। 20 ते 30 सेकंद घरांचे पत्रे, भिंती आणि खिडक्यांमध्ये हालचाल जाणवलेली आहे। नाशिकच्या इगतपुरीतील कळुस्ते येथील फोडसेवाडी परिसरातील उधईचा घाट 300 मीटरपर्यंत खचलाय। सलग 3 ते 4 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाट खचलेला आहे। घाट खचल्यानं जुणवणेवाडी, वानरवाडीसह 25 घरांचा संपर्कही तुटलेला आहे। इगतपुरीतील पूरग्रस्त आदिवासी कुटुंबांना मदतीचा हात। आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप।
पिंपरी सदोद शिवारातील पुराच्या तडाख्यामध्ये सापडलेल्या 3 आदिवासी कुटुंबियांमधील 16 जणांना प्रशासनानं सुखरूप बाहेर काढलं होतं. वाशिम जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या अंमलबजावणीसाठी ई-केवायसी प्रक्रियेला गती. यासाठी आपले सरकार आणि ग्रामपंचायत सेवा केंद्र चालकांना विशेष ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जाणार आहे. अकोल्यामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणामध्ये संशय उफाळलेला आहे. माजी जिल्हाप्रमुखावरती कुटुंबियांच्या हत्येचा कटाचा आरोप आहे. माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्यावरती हत्येच्या कटाचा आरोप आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसिन समद यांचा झाला होता मृत्यू. धाराशिवमध्ये ऊसतोडीच्या उचलीच्या पैशांवरून अल्पवयीन मुलाचे अपहरण. पळसप येथील धक्कादायक घटना आहे. मुकादमासह बीड जिल्ह्यातील 4 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. धाराशिवमध्ये सायबर फसवणुकीतील 19 लाख रुपये यावेळेस पोलिसांनी परत मिळवलेले आहेत. NCCRP या पोर्टलवरती तक्रार करताच सायबर पोलिसांची ही कारवाई आहे. अणदूरमधील 2 भावांची ऑनलाईन भामट्यांनी 19 लाख रुपयांची फसवणूक केली होती.